मेंढ्यावाल्या बाबांना ना रस्ता विचारतो होतो ते म्हणे तिकडे चुकून पण जाऊ नकोस असं म्हटल्यावर बिकेला कुठं राहावं तर म्हटलं चला सोपं नाही बो तर सुरुवात तिथून झाली. आज ना आपण अशा दौऱ्यावर चाललोय तिथून आपल्याला गाडी आणायची आहे. तर मुलींनो या छोट्या दिदीकडून काहीतरी आदर्श घ्या. एवढ्या थंडीत सकाळी सकाळी पळायला जाते ना रे. हे बो मस्त पैकी ना गोदाडी मध्ये झोपेलो होतो. घरचे काय कामा लावून द्या काय माहिती. मग काय पारस पुरस तोंड घेऊन आलं बोकडदाराच्या पुढं. बाबांना म्हटलं ओ बाबा रस्ता कुठं जातो. बाबा म्हणे सरळ जातो. म्हटलं बाबा तसं नाही हो कुठं निघतो असं. अरे बाबा तर लय कॉमेडी. बाबा म्हणत होते तिकडे चुकून पण जाऊ नकोस. मग तर ते बिकेलं बाबा म्हटलं आता तर जावंच लागेल कारण तिथला विषय आहे तरी काय. काहीच नव्हतं फक्त पूल होता समोरच्या रस्त्यावरून बिकेला जायचं होतं. काच काय दगड काही नाही बाबा नागाने घाबरून देता रे. मग ती मोटरसायकल ना त्यांची तिथं दिली. मोठी गाडी घेऊन घरी आलो. त्यानंतर ना दुसरं काम बिकेच्या हाती लागलं. तुम्ही म्हणशाल बिके पाच शाळेत जातो का रे. नाही रे भावनो हे ओमाचा दप्तर आहे. मी ना त्याला शाळेत सोडायला चाललोय. तर गाजरवाडी मध्ये आलो तिथं आपली प्रेमाची माणसं भेटली. भावांना भेटलो त्यांना टाटा बाय बाय केला. लगेच ओमाला घेऊन शाळेकडे आलो. तेवढ्याच तिथं आपले भाऊ भेटले. त्यांना ना चॉकलेट कुरकुरे लागत होते पण दुकानच बंद होतं.